राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी पुण्यामध्ये सीओईपी कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते तरुणांना धमकावत असल्याचा काँग्रेसचा आरोप। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। पुणे शहरामध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमासाठी तब्बल 30 अटी। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेत कार्यक्रमाला परवानगी। पुण्यातील राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। पोलीस उपायुक्त रावले यांच्याकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून बाळासाहेब थोरात आक्रमक। पुण्यातील राडा प्रकरणी 50 ते 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप। मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर। जेन झी सोबत साधणार संवाद। विविध महाविद्यालयांना अमित ठाकरे देणार भेट। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द। जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणानं दिलं नसल्याचं समितीकडून नमूद। विशाखा राऊतांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार। मुंबईतल्या प्रतिष्ठित बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबवर एफडीएची कारवाई। किचनमध्ये माशांचा प्रादुर्भाव, मृत झुरळ, उघडे झुरळांचे ट्रॅप, जमिनीवर ठेवलेले खाद्यपदार्थ आणि अस्वच्छ रेफ्रिजरेटर आढळल्यानं परवाना निलंबित। लग्न जमवण्याचा आमिष दाखवून भोंदूकडून फसवणूक। विशाल खंडागळेला पोलिसांकडून अटक। अघोरी पूजेच्या बहाण्यानं 77,000 उकळल्याचा आरोप। भोंदू आणि साथीदार दोघांनाही अटक। विदर्भामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। 25 ते 30 ऑगस्ट आणि 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान 2 टप्प्यात चांगला पाऊस अपेक्षित। एल निनोचा प्रभाव कायम असला तरी विदर्भासह राज्यात पावसाची शक्यता वाढली। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये रस्ता खचला। 10 ते 12 फूट खोल खड्डा पडला। त्यात डंपर उलटला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या तयारीवर प्रश्न उपस्थित। ॲक्सिस बँक फायनान्स कंपनीच्या सेक्रेटरीला लाखोंचा गंडा। नामवंत कंपनीची बॅग 1,668 रुपयांना मिळण्याचा आमिष। महिलेची तब्बल 1,46,000ची फसवणूक।